क्रेझी प्रेप प्लॅटफॉर्मवर आज आपण 2025 आणि 2026 मधील महत्त्वाच्या जागतिक शिखर परिषदांची माहिती घेणार आहोत. यात प्रामुख्याने जागतिक सत्ता समीकरणे, पर्यावरणीय शाश्वतता आणि तांत्रिक प्रगतीवर आमचा भर असेल. दक्षिण आफ्रिकेतील G20 पासून ते ब्राझीलमधील COP30 पर्यंत आपण जगाला आकार देणाऱ्या महत्त्वाच्या बैठकांचा आढावा घेऊ, ज्यामध्ये ब्रिक्स, SCO आणि ASEAN यांचा समावेश आहे. 2025 ची G20 शिखर परिषद दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे एकता, समानता आणि शाश्वतता या विषयावर पार पडणार आहे. याचे मुख्य आकर्षण मिशन 300 फूट आहे, ज्याचा उद्देश 2030 पर्यंत 30 कोटी आफ्रिकन लोकांना वीज उपलब्ध करून देणे हा आहे. शिवाय आफ्रिकन युनियन आता कायमस्वरूपी सदस्य बनल्याने आता हा गट अधिकृतपणे G21 सोडत झाला आहे. 17वी ब्रिक्स शिखर परिषद ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे आयोजित केली जाईल, ज्याचा विषय ग्लोबल साऊथ मजबूत करणे असा आहे. 2026 वर लक्ष ठेवा, कारण भारत या परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. पाश्चात्य देशांमध्ये G7 गट महत्त्वाच्या खनिजांना आणि वणवा व्यवस्थापनाला प्राधान्य देत आहे. दरम्यान नेदरलँड्समधील नाटो शिखर परिषदेत स्वीडन या नवीन सदस्यासह 32 सदस्य देश एकत्र येतील. आशियाई सहकार्य देखील वाढत आहे. चीनमधील SCO शिखर परिषदेत नवीन विकास बँकेवर चर्चा होईल, तर मलेशियातील ASEAN शिखर परिषदेत पूर्व तिमोरचे 11 व सदस्य म्हणून स्वागत केले जाईल. ब्राझीलमधील COP30 मुळे हवामान कृती केंद्रस्थानी आहे. पॅरिस कराराची अंमलबजावणी करण्यासाठी ते बेलेम पॅकेज आणि 2035 पर्यंत हवामान वित्तासाठी $1.3 ट्रिलियन मोठा निधी उभारण्यावर भर देत आहेत. नूतनीकरणक्षम ऊर्जेसाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची बैठक नवी दिल्लीत होत आहे. या व्यतिरिक्त हैदराबादमध्ये पृथ्वी शिखर परिषद आयोजित केली जाईल, जी ग्रामीण नवकल्पना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करेल. नवी दिल्लीतील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समुळे वन्यजीव संवर्धनाला चालना मिळत आहे. सौदी अरेबियामध्ये सॉपे सोळा ही परिषद अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाद्वारे जमीन पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित करेल. भविष्य AIचे आहे. प्रिसमध्ये AI ॲक्शन समिट आयोजित केली जाईल, ज्याचे सह अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन भूषवतील. यामध्ये सार्वजनिक सेवांमधील AI आणि जागतिक प्रशासनावर भर दिला जाईल. भारत तंत्रज्ञानात आघाडीवर असून नवी दिल्लीतील सेमिकॉन इंडिया 2025 द्वारे सेमीकंडक्टर हॅब बनण्याचे लक्ष ठेवत आहे. तसेच इंडिया मोबाईल काँग्रेस नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करेल. नवी दिल्लीतील रायसिना डायलॉग आणि थायलंडमधील बिमस्टेक समिट यांसारखे धोरणात्मक संवाद प्रादेशिक संबंध आणि मानवी संसाधन विकासाला बळकट करत आहेत. नवी दिल्लीतील जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध परिषदेमुळे आरोग्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच उज्जैन आणि वाराणसीमध्ये आध्यात्मिक पर्यटन परिषदांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गांधीनगरमधील बिमस्टेक युवा शिखर परिषदेत युवा शक्तीचा उत्साह पाहायला मिळेल. जागतिक स्तरावर दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट भविष्यातील प्रशासकीय स्वरूपावर चर्चा करेल. शेवटी दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि CI पार्टनरशिप समिट जागतिक सहकार्य आणि नवीन सामाजिक आर्थिक व्यवस्थेवर भाष्य करेल.